साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना मी विनम्र अभिवादन करतो। स्वातंत्र्य चळवळ असेल, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असेल आणि प्रबोधनकार, समाजसेवक अशा विविध रूपांनी त्यांचं समाजात मोठं योगदान आहे आणि खऱ्या अर्थाने लोककलेला जे साहित्याच्या माध्यमातून जे महत्त्व दिलेलं ते साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांनी आणि वंचितांचा आवाज हा साहित्याच्या माध्यमातून जनतेपर्यंत आणि शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांनी केलं। त्यांना मी विनम्र अभिवादन करतो। सन्माननीय साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे आज जयंती दिन आहे आणि या जयंती दिनानिमित्त समाजातील सर्वच घटकांना खूप खूप शुभेच्छा। आणि जे महान साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आपल्या महाराष्ट्रात जन्माला आले, महाराष्ट्रातील कष्टकरी सामान्य वर्गाचे प्रश्न त्यांनी शाहिरीच्या माध्यमातून शासनाशी भांडून सोडून घेतले। त्याचप्रमाणे त्यांचं नाव अखंड जगामध्ये त्यांच्या साहित्यामुळे राहिलेलं आहे आणि खरोखर त्यांनी हे दाखवून दिलं होतं की शिक्षणानेच नाही तर माणूस विचाराने मोठा बनतो। आणि अशा या थोर समाजसुधारकाला आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही मानवंदना देतो। मी जयंतीच्या निमित्तानं अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करतो, नतमस्तक होतो। खरं म्हणजे समाजाच्या उत्थानासाठी आणि साहित्य क्षेत्रात एक भरीव असं योगदान उपेक्षित वंचित समाजासाठी ज्यांचं होतं त्या अण्णाभाऊ साठेंच्या जयंती संपूर्ण महाराष्ट्र व देशभर उत्साहात त्या ठिकाणी साजरी होते। मी त्या ठिकाणी भावपूर्ण त्या ठिकाणी अभिवादन करतो आणि अण्णाभाऊंनी जो विचार दिला, साहित्याच्या माध्यमातून जो विचार दिला तो पुढे नेण्याचं काम त्यांचे अनुयायी म्हणून आम्ही साऱ्यांनी केलं पाहिजे, ते करू अशा प्रकारचं अभिवचन या निमित्तानं देऊ। नहीं, अण्णाभाऊ साठे को भारत रत्न मिलना ही चाहिए, उसी तरह की हमारी भी मांग है, उसके लिए हम प्रयास करेंगे। आनंद ह्या गोष्टीचा आहे की हा पुतळ्याचा अनावरणाच्या दिवशी देखील मी इथे उपस्थित होतो। जेव्हा शरदचंद्र पवार साहेबांनी 96 साली ह्या पुतळ्याचं अनावरण केलं तेव्हा मी त्यांच्याबरोबर इथे या स्टेजवर उपस्थित होतो। अण्णाभाऊ शोषितांचे खरे प्रतिनिधी होते। 1.5 दिवस शाळेत गेलेला माणूस साहित्य सम्राट म्हणून ओळखला जातो, त्याचा पुतळा रशियामध्ये बांधला जातो। एका छोट्याशा झोपडीत आयुष्य घालवलेल्या माणसाने साहित्य जगतामध्ये जो आपला स्वतःचा एक ठसा उमटवला तो अतुलनीय आहे। टफावरती थाप मारत त्यांनी आणि अमर शेख यांनी जो संयुक्त महाराष्ट्राचा लढा पेटवला, संयुक्त महाराष्ट्र मुंबई महाराष्ट्राला मिळवण्यासाठी त्यांचं फार मोठं योगदान होतं। एका वाक्यामध्ये त्यांचं आणि त्यांच्या पत्नीचं संबंध आणि प्रेम, माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची झाली अकायली, असे शब्द म्हणजे 2 शब्दात त्यांनी जे प्रेमाचं वर्णन केलंय ते वाखणण्याजोगं आहे। मला आनंद आहे की मी SRA मध्ये जेव्हा मंत्री होतो तेव्हा ते ज्या झोपडपट्टीत राहायचे चिरागनगर, त्या झोपडपट्टीमध्ये त्यांचं राष्ट्रीय स्मारक व्हावं त्याच्यासाठी मी प्लॅन तयार केलेला, सगळं तयार केलेलं। आणि मला असं आता समजलं आहे की तो प्लॅन मंजूर होऊन त्यांचं राष्ट्रीय स्मारक तिथे बनतं आहे। कारण का शेवटी ते वाढले, जगले, वावरले त्या झोपडपट्टीतच, त्यामुळे त्या झोपडपट्टीतच त्यांचं राष्ट्रीय स्मारक व्हावं अशी माझी मनापासून इच्छा होती आणि ह्या सरकारने वाटतं त्याला मान्यता दिली आहे। असं नाही तर पुढे आम्ही येऊन करूच। भारतरत्न द्याव्या ही मागणी सतत होते पण अजून देण्यात आलेलं नाही, काय सांगू? लोकसभेत मागणी केली आपण सातत्याने त्यांचं भारतरत्न मिळावं, त्यांचं एक राष्ट्रीय स्मारक व्हावं
त्यांचं स्मारक रशियामध्ये आहे पण भारतामध्ये नाही, ही खेदाची गोष्ट आहे. आणि आता जातीपातीचं एवढं राजकारण वाढलंय की राहुल गांधींना त्यांची लोकसभेत जात विचारली जाते. म्हणजे जो माणूस आज खऱ्या अर्थाने दलित, मागासवर्गीय, ओबीसी, मुसलमान यांच्याबद्दल उघडपणाने लोकसभेत बोलतो, त्याला BJP वाले विचारतात तुझी जात काय ते सांग. अरे ज्याच्या बापानी, ज्याच्या आजीनी या देशासाठी प्राण दिले त्याला जात विचारता काय? त्या रक्ताला जात नाही आहे. BJP वाल्यांना सांगू इच्छितो मी की गांधी घराण्याच्या रक्ताला जात नाही आहे. त्यांचं रक्त आणि त्यांची जात ही भारताची माती आहे. अनुसूचित जाती आणि जमाती संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिलाय. वर्गीकरण करण्यासाठी एक परवानगी दिलेली आहे. कसं बघताय सर? मला वाटतं तो काय मी काल वाचलेला नाही आहे, त्याच्यामुळे ते असल्या विषयांवरती अभ्यास करून बोलावा असं माझं मत आहे. दुसरीकडे पार्टी बरोबर आरटीची स्थापना आजपासून करत आहे. पार्टी बरोबर आरटीची स्थापना आहे ती केलेली आहे. अहो ते पार्टीचे पैसे द्या आणि नंतर अजून टीका येतं काय? पार्टीचे पैसे नाहीत, मागासवर्गीयांचे पैसे नाहीत, ओबीसीचे पैसे नाहीत, महामंडळाचे पैसे नाहीत. सगळ्या मागासवर्गीयांच्या बजेटला कट मारून आपापले खिसे भरण्याचे काम हे सरकार करत आहे. वंचित बहुजन आघाडी ही ज्या महापुरुषांचा विचार आणि वारसा घेऊन पुढे चाललेली आहे त्यामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हे नाव फार वरचं आहे. त्यांचा विचार हा जगाला दिशा देणार आहे. साहित्याच्या माध्यमातून अण्णाभाऊंचे विचार हे जगभरात विविध भाषातून वेगवेगळ्या देशांमध्ये अभ्यासले जात आहेत. दुर्दैवाने देशात त्या विचारांची म्हणाव्या तशी त्या पद्धतीने कदर केली जात नाही, ते विचार पोचू दिला जात नाहीत. त्यामुळे आज अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त त्यांचा विचार जनमानसात रुजवणं, समतेसाठीचा लढ्याचा जो काही संघर्ष त्यांनी पुकारलेला होता तो अविरत सुरू ठेवणं आणि त्यांच्या विचारांच्या आधारावर असलेला समाज निर्माण करणं या पद्धतीचं आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात येत आहे आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा ही जी जनभावना आहे ती जनभावना पुन्हा एकदा या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी बोलून दाखवलेली आहे. सरकारला आमची विनंती आहे की अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा आणि वेगवेगळ्या माध्यमांच्या ज्या शाळा आहेत जिथे शालेय विद्यार्थ्यांचं मन घडवलं जातं, जिथे सुजाण नागरिक घडवण्याचं काम होतं, त्या सगळ्या प्रकारच्या सगळ्या भाषेतील माध्यमांच्या अभ्यासक्रमामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा समावेश करावा अशी मागणी या ठिकाणी आम्ही करत आहोत. खूप वेळा मागणी करण्यात आलेली आहे, अजून आणि स्मारक सुद्धा तसं पाहिजे तसं झालेलं नाही. त्याचं कारण असं आहे की अण्णाभाऊ साठे हे कॉम्रेड होते, इथल्या धर्मांध विचारांच्या विरोधातले होते. अण्णाभाऊ साठेंचा शेवटीचा जो काही संदेश आहे तो आहे जगबदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव. बाबासाहेबांच्या विचारांनी पुढे जाण्याचा संदेश ते या ठिकाणी देत आहेत आणि समतेवर आधारित असलेला कुठलाही विचार इथल्या धर्मांधांना, इथल्या धर्मांध शक्तींना नको असतो. त्यामुळे सत्तेत बसलेले जे काही धर्मांध शक्ती आहेत त्यांना अण्णाभाऊ साठेंचा विचार पेलवणारा नाही, परवडणारा नाही. त्यामुळे त्यांना भारतरत्न देण्यात येत नाही आणि त्यांच्या स्मारकाची सुद्धा दुर्दशा करण्यात येत आहे. मात्र समाजामध्ये ज्यांना अण्णाभाऊंचा विचार कळलेला आहे ते तो विचार मरू देणार नाही, त्या विचाराला पुढे घेऊन जातील आणि या धर्मांध शक्तींचा पराभव करतील. ही वेळ आरटीच्या विद्यार्थ्यांवर येणार नाही याची दक्षता सरकारने घेतली पाहिजे आणि जर तशा पद्धतीने जर का सरकार वागलं पुन्हा तर वंचित बहुजन आघाडीच्या रोषाला त्यांना तोंड द्यावं लागेल. आज सर्वप्रथम अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त सर्व महाराष्ट्रातील जनतेला व भारतातील सर्व जनतेला हार्दिक शुभेच्छा. अण्णाभाऊंचं तसं कार्य बघितलं तर खूप मोठं कार्य आहे. खास करून संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये त्यांचं कार्य खूप मोठ्या प्रमाणावर होतं, कामगार चळवळीमध्ये होतं, साहित्य क्षेत्रात होतं आणि इतर सर्व क्षेत्रामध्ये त्यांचा सहभाग फार मोठ्या प्रमाणावर होता आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी एक वेगळ्या प्रकारचा ठसा उमटवलेला आहे आणि एक वेगळं अस्तित्व निर्माण केलेलं आहे. अण्णाभाऊंचं ज्या वेळेस जयंती येईल त्या वेळेस महाराष्ट्र नक्कीच त्यांना आठवण करेल आणि पुन्हा एकदा अण्णाभाऊंच्या जयंतीनिमित्त भारतातील तमाम जनतेस खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहजिकच मिळालंच पाहिजे भारतरत्न त्यांना, कारण त्यांचं कार्य असं कुठल्या क्षेत्रात नाही आहे असं नाही आहे. कामगार क्षेत्र असो, साहित्य असो, महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र असो, इतर सर्व चळवळी असो,
दलितांची चळवळ असो, त्या प्रत्येक चळवळीमध्ये अण्णाभाऊंचा सहभाग होता आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची अशी मागणी आहे की त्यांना भारतरत्न हा मिळालाच पाहिजे। त्यामुळे भारतरत्न त्यांना जर केंद्र शासनात दिल्यास महाराष्ट्र त्यांचा ऋणी राहील। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय सभी को जय लहू जी। अन्नाभाऊ साठे जी की जो जयंती है उस दिन आज के दिन सब यहाँ पे हर पक्ष के लोग यहाँ पे आके उनको अभिवादन कर रहे हैं। अन्नाभाऊ साठे का हर एक क्षेत्र में एक योगदान रहा है, चाहे वो साहित्य हो या कामगार हो। तो इनके जन्म जयंती के दिन सबको हार्दिक शुभकामनाएं देता हूँ। जय लहू जी। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।